खूप छान असे आपले हे पापड तयार झालेले आहेत। साबुदाणा बटाटा पळी पापडसाठी मी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतला होता। 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालून ठेवला होता। अर्धा किलो साबुदाण्याला 400 ग्रॅम बटाटा घेतलेला आहे। हा बटाटा स्वच्छ धुवून साल काढून खिसून 3 ते 4 पाण्यामध्ये ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हे आपण कच्चा असताना जितका साबुदाणा घेतला होता त्या प्रमाणात 5 पटीनं पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। म्हणजे साबुदाणा जर 1 ग्लास असेल तर 5 ग्लास आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला छान अशी उकळी आली आहे। आता ह्याच्यामध्ये हा साबुदाणा आपण घालू। आता हा साबुदाणा अगदी व्यवस्थित असं आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आपला साबुदाणा छान असं शिजत आलेला आहे। हे पहा, ट्रान्सपरंट दिसतो। जो आपण बटाटा खिसून ठेवला होता ना तो घालायचा। त्याच्यातील पाणी सगळं काढून मग ह्याला आपण ह्याच्यात घालायचं आहे। ह्याला असं एकसारखं मधून मधून हलवून घ्यायचं, नाहीतर खाली चिटकून राहतं। त्याला आता त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत। अर्धा तास भिजत घातले होते पाण्यामध्ये। एकटे जर आपण तसेच घातले की त्याचा कलर जिऱ्यांचा उतरतो, आपले पापड थोडेसे पिवसर दिसतात। पाणी काढून टाकायचं आहे। अशी 5 ते 7 मिनिटं साबुदाण्यासाठी आणि आता एक 4 ते 5 मिनिटं हा बटाटा शिजण्यासाठी गेलेला आहे। आपलं जिरे घालू, थोडे चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ घालू। सुरुवातीला पाण्यात मीठ घालायचं नाही, अंदाज चुकण्याची शक्यता असते। सगळं घातल्यानंतर मिश्रण खारट झाल्यावर काहीच उपयोग होत नाही। सगळं साहित्य घातल्यानंतरच मीठ घालायचं। आता ह्याला 5 मिनिटं आपण असंच बाजूला ठेवतो। ह्याला मी 2 भांड्यात काढलेलं आहे। कलर घालून करू। थोडासा मी फूड कलर ह्याच्यात ॲड केले। काय फूड कलरमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे चेक करूनच घालायचं कलर। अशा पद्धतीने सारखे असे सगळे पळी पापड आपण घालून घेऊ। साबुदाणा बटाट्याचे पळी पापड तयार झालेले आहेत। साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड आपले तयार झालेले आहेत। अगदी 2च दिवसात हे सुकलेले आहेत। हे असे उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापड आपले तयार झालेले आहेत। तोंडात टाकताच विरघळणारे साबुदाणा बटाटा पळी पापड तयार झालेले आहेत।